निर्णय घेतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय। नवीन प्रभाग रचनेविरोधातल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्यात। तसंच 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका देखील सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झालाय। वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे। त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। दरम्यान ओबीसी समाजाच्या लढ्याला यश आलं अशी प्रतिक्रिया अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार हे पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म्ड केलं। मला मनापासून आनंद मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना, भगिनींना मोठा दिलासा आहे। सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला। पुढची बातमी, महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधान